नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शन कधी वाढणार, पेन्शनधारकांचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील सुमारे 78% पेन्शनधारकांना फक्त एकच प्रश्न आहे, EPS 95 पेन्शन कधी वाढेल? कर्मचारी पेन्शन योजना 1995 चा नवीनतम अपडेट काय आहे? कृपया मला EPS 1995 अंतर्गत पेन्शन सुधारणा आणि EPF पेन्शन वाढीच्या ताज्या बातम्याबद्दल सांगा। आजच्या 2025 च्या EPS 95 पेन्शन बातम्यामध्ये काय आहे? कर्मचारी पेन्शन योजना 1995 आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पेन्शन कधी वाढेल? मित्रांनो, एवढे सारे प्रश्न पेन्शनधारकांना आजच्या घडीला पडत आहे। मित्रांनो, याचे उत्तर फक्त मोदी सरकारच देऊ शकते। सध्या पेन्शनधारक फक्त आश्वासनांनी आपले मन शांत करत आहेत। या बातमीत केंद्र सरकारकडून सतत मिळत असलेल्या आश्वासनाबद्दल पेन्शनधारकांचे काय मत आहे याची झलक तुम्हाला बघायला मिळणार आहे। कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे देखील उपहासात्मक विधाने करत आहेत। निवृत्त वेतनधारक अरविंद के सिंह म्हणत आहेत की केवळ आश्वासने पुरेशी नाहीत, आता पुरेसा अंधार झाला आहे, आपल्याला थोडा प्रकाश दाखवावा लागेल। आश्वासने पुरे झाली, आता कायम दाखवायला हवे। विश्वनाथ राय यांनाही असे काहीसे सांगायचे आहे। ते म्हणाले, साहेब, तुम्ही जे म्हणत आहात ते 100% बरोबर आहे। महामायेला जेव्हा हवे असेल तेव्हाच आम्हा पेन्शनधारकांना काहीतरी मिळेल। राम शकल गौतम यांनी पण आपला राग व्यक्त केला। त्यांनी विचारले, पुढचा निर्णय कधी येणार? यासाठीही एक वेळ येईल। आमच्या एका सदस्याने त्यांच्या निर्णयाची वाट पाहत तेथूनच निघून गेले। जर तुमच्यात काहीतरी करण्याची इच्छा असेल, जर हीच वेळ असेल तर उशीर का करायचा? उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यास कोणताही विलंब नाही, असे निर्णय वृद्ध व्यक्तीच्या हितासाठी घेतले पाहिजेत। सुभाष ठाकरे म्हणाले, मला मंत्र्यावर विश्वास नाही, शब्दांचे भूत। प्रमोद सक्सेना म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून EPFO आम्हाला मूर्ख बनवत आहे। सुरेश सहबोजानेजी म्हणाले, माझा आता विश्वास उडाला आहे। आपण या सरकारवर आणि EPFOवर कसा विश्वास ठेवू शकतो? आपण मोठे होत आहोत, आपण किती काळ स्वावलंबी लोक शोधत राहणार? देवाशीष चट्टोपाध्याय यांचे मत आहे की ते समाजातील एका मोठ्या वर्गाला कोणताही सामाजिक लाभ देण्यासाठी कधीही पुढे येणार नाहीत। महादेव कुंभार म्हणाले, मला NSE मध्ये काहीही चूक आढळली नाही, सरकारने आमची फसवणूक केली आहे। निर्मला सीतारामन सबका साथ सबका विकासचे खोटे आश्वासन देतात। सरकारने कपटी पद्धतीने काम केले आहे, सरकारला सगळं माहिती आहे, तरीही माझी फसवणूक झाली, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।